नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी विषय गणित घटक चाचणी 2 19 तारखेपासून सुरू होत आहे. त्या अनुषंगानं सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आपण मागील प्रश्नपत्रिका सोडवित आहोत. स्वरूप प्रश्नपत्रिकेचं असंच असतं. प्रश्नपत्रिका सोडल्यामुळं आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळतं, कोणता प्रश्न कुठे कसा किती गुणासाठी विचारला जातो हेही समजतं. पाहूया प्रश्न पहिला अ. खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्या समोरील चौकटीत लिहा. 7x घन अधिक 5x अधिक 4xचा 5वा अधिक 2x वर्ग या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक या ठिकाणी 5 आहे, म्हणजे ब. ओके, चलाचा सर्वात मोठा घात 5 आहे. 3 इथं 1 इथं घात 5 इथं 2 5 सर्वात मोठा. 3x अधिक 3 बरोबर 9. तर या ठिकाणी एक्सची किंमत पाहिजे. अधिक 3 पलीकडे गेल्यानंतर पाठीमागं 3x तोपर्यंत तसाच. 3 पलीकडे गेल्यानंतर 9मधून 3 वजा होणार आहेत. 9मधून 3 गेले 6. x बरोबर 3x बरोबर 6. 3 पलीकडे जाऊन 6ला भागिले 3 दुनी 6. या ठिकाणी अ 2 एक्सची किंमत 2. ओके, विशिष्ट टिंबटिंब घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. या ठिकाणी विशिष्ट 3 घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. म्हणजे 6 एकास एक संगती असतात. एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत की हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूप दाखवण्याची आवश्यकता नसते. एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकाशी म्हणजे 3 संगत घटकाशी एकरूप असतात, तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्याही परस्पराशी एकरूप असतात. म्हणजे ते विशिष्ट 3 घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. म्हणून अचूक पर्याय नंबर 1 ओ. ओके, प्रश्न पहिला हा 3 गुणांचा आहे. प्रश्न पहिल्यातला ब, योग्य जोड्या लावा. 3p गुणिले p वर्ग इथं समान पाया गुणाकार आहे, घातांची बेरीज. p इथं 2 वेळा आहे, इथं 1 वेळा आहे, म्हणजे 3pचा घन ब. त्यानंतर सिग्मा याचा अर्थ बेरीज ड. ओके, आणि 4p बरोबर 24. तर p पलीकडे जाऊन 4ला 24ला बघले 4 सक्क 24 अ. हे चुकून लिहिलेलं आहे. 3p गुणिले p वर्ग 3p घन म्हणजे ब. सिग्मा याचा अर्थ बेरीज ड. 4p बरोबर 24. 4 पलीकडे जाऊन 24ला भागले 4 सक्क 24. p बरोबर 6. ओके, खाली हा पण 3 गुणांचा प्रश्न आहे. आता 4 गुणांचा. खालील कृती पूर्ण करा. रुंदीच्या तिप्पट लांबी. मी आयत आहे, माझी परिमिती 40 आहे. आयताची परिमिती म्हणजे 2 लांब्या आणि अधिक 2 रुंद्या, त्यामुळे आयताची परिमिती 40 दिल्या. 2 कंसात या रुंदीच्या तिप्पट लांबी आहे, म्हणजे रुंदी x मानली तर लांबी 3x, म्हणून 2 कंसात लांबी 3x अधिक रुंदी x. इथं 3 रिकामी जागा आहे, त्यामुळं 3x आणि इथला 1x 4x झाले, गुणिले 2 आहे मागं 8x. 4 दुने 8 म्हणून 8. 3 8 रिकाम जागा. 8 पलीकडे जाऊन 40ला भागिले 8 45. x बरोबर 5. ओके, त्यामुळे आयताची रुंदी 5 सेमी आणि लांबी त्याच्या तिप्पट 5 15 व 15 सेमी. 3 8 5 आणि 15 या रिकाम्या जागा आहेत. इयत्ता 8वी मधील 30 प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सरणी दिली आहे. यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. रोपांची संख्या 1 लावणारे 4 विद्यार्थी आहेत. 4 एके 4. रोपांची संख्या 2 लावणारे 6 विद्यार्थी आहेत, म्हणून 6 दुनी 12. आता 3 रोपे लावणारे 12 आहेत. 3 रोपांची संख्या आहेत लावणारे 12 विद्यार्थी, 12 ते 36. आणि 4 रोपे लावणारे 8 विद्यार्थी. 8 चौक 32 रोपे झाली. 4 32 36. 4 12 36 आणि 32 यांची बेरीज 7 2 8 2 10 4 14 4 4 1 3 3 6 1 7 1 8 84. आणि हे 30 आहेत. 30 विद्यार्थ्यांनी लावलेला म्हणजे 30 विद्यार्थी आहेत. ओके, आणि म्हणून
मध्य काढताना एक्स बार बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय भागिले एन. मग सिग्मा एफ आय एक्स आय भागिले एन, सिग्मा एफ आय एक्स आय इथं आहे, सिग्मा एफ आय एक्स आय म्हणजे हे आहे इथं, भागिले एन हे किमती वाल्या 84 भागिले 30. 84ला 30 भाग आहे, 30 दुनी 60 उरले 12. ओके. 84 भागिले 30, 2 30ला 15, बे के बे उरला 1 बे 5 10, बे चौकाट बे 2 4, 15 ने 42ला 15 दुनी 30, 30 न 12 42, 120 झाले, 15 8 20, 2.8. ओके. मग 2.8 इथं येणं गरजेचं आहे. 2.8 आहेच. ओके. 2.8. ओके. इथं सिग्मा एफ आय एक्स आय पहिली रिकामी जागा, इथं 84 भागिले 30, 84 ने 30 रिकामी जागा आणि इथं 2.8. अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा प्रश्न होता. प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा. त्यामध्ये 2 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 गुण आहेत. त्रिकोण डी ई एफ आणि त्रिकोण एल एम एन हे त्रिकोण डी ई एफ संगत एल एम एन या एकास एक संगतीत एकरूप आहेत. तर या संगतीनुसार होणाऱ्या एकरूप बाजूंच्या आणि एकरूप कोणांच्या जोड्या लिहा. एकरूप बाजूंची ही संगती आहे, म्हणजे बाजू ई डी पहिलं दुसरं एकरूप बाजू एल एम लिहिलं आहे. दुसरं तिसरं बाजू डी एफ एकरूप बाजू एम एन लिहिलेलं आहे. पहिलं तिसरं बाजू ई एफ एकरूप बाजू एल एन लिहिलेलं आहे. एकरूप कोणांच्या कोण ई, एकरूप कोण एल, कोण डी, एकरूप कोण एम, कोण एफ, एकरूप कोण एन, एकरूप कोणांच्या जोड्या. ओके. दुसरा आहे त्यातलं आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती? या ठिकाणी या आकृतीमध्ये एप्रिल महिन्यातील बचत रेखांकित केलेली आहे आणि मार्च महिन्यातील बचत इथं पांढरा रंग आहे. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती? या ठिकाणी ही वैशाली आहे. नंबर 4चा स्तंभ. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत 600 रुपयापर्यंत, 600 पर्यंत म्हणजे 200 400 600 800 1000 अशा पद्धतीनं वाय अक्षावर आहे आणि महिला आहेत एक साक्षावरती. त्यामुळं वैशाली प्रश्न पहिला विचारला आहे, एप्रिल महिन्यामध्ये हा रेखांकित केलेला भाग 600 आहे, त्यामुळं 600 आहे बचत, 600 रुपयाची. ओके. सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे? आता सविताची एकूण बचत, सविताची दोन्ही महिन्याची बचत 1000 पर्यंत आहे आणि मेघा या ठिकाणी 500 आहे. 600 आणि 400 500 म्हणजे सविता दुप्पट आहे त्याच्या, म्हणजे 500 रुपये, 1000 वजा 500. सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 जास्त आहे. वजाबाकी 1000 आणि 500 यांचीच का केली? तर या ठिकाणी सविताचा स्तंभ 1000 पर्यंत आहे आणि या ठिकाणी मेघाचा 500 पर्यंत आहे. ओके. म्हणून 1000 वजा 500, 500 जास्त आहे सविताची. कोणाची एप्रिल महिन्याची बचत सर्वात कमी आहे? मेघा एप्रिलमध्ये, म्हणजे हा ब्लॅक केलेला भाग आहे, सर्वात कमी उंचीचा आहे म्हणून मेघा. भागाकार करा व बाकी लिहा. 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9 त्याला 2m वजा 1 भागायचं आहे. 2m घन येण्यासाठी या 2mला कितीने गुणावं लागते? m वर्गनं. म्हणून 2m गुणिले m वर्ग 2m घन आणि वजा 1 गुणिले m वर्ग वजा m वर्ग. वजाबाकी करायची. दुसऱ्या बहुपदीच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचे. हे अधिकचं वजा, वजाचा अधिक. 2m घन वजा बदललेले चिन्ह, 2m घन वजा 2m घन 0 आणि अधिक m वर्ग अधिक m वर्ग अधिक 2m वर्ग. वरचा घेतला अधिक m, अधिक 2m वर्गाचे चिन्ह अधिक अधिकचाच भाग लावायचा.
2 यमला यमनं गुणल्यानंतर 2 यम वर्ग येते म्हणून भाग यमचा लागला. 2 यम गुणले यम 2 यम वर्गच हे येण्यासाठीच आपण 2 यमची निवड केली आहे. यम गुणले पुन्हा यमनं वजा एकला वजा यम एके वजा यम. बेरीज करायची. हे वजा इथं 0 आहे, इथं अधिक यम अधिक यम अधिक यम अधिक 2 यम अधिक 9. 2 यम येण्यासाठी अधिक चिन्ह अधिकचाच भाग. 2 यम येण्यासाठी 2 यमला 1नंच गुणायचं. 2 यम एके 2 यम आणि 1 गुणिले वजा 1 वजा 1. चिन्ह बदलायचे. हे वजा हे अधिक. इथं 0 9 1 10. भागाकार काय आला यम वर्ग अधिक यम अधिक 1. आणि बाकी बरोबर 10. ओके, बाकी बरोबर 10. अशा पद्धतीनं ही बाकी अशा पद्धतीनं या प्रश्नांचा सराव करा आणि येणाऱ्या 19 तारखेपासून होणाऱ्या चाचणीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा. धन्यवाद.